असं आहे ना की मला हे कळत नाही की विलिना रोज विलिनीकरण काय ही चर्चा आहे. विलिनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल. घाई करण्याचं काय कारण काय आहे. सुनेत्राताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीला बसून बोलवतील, काय करावं चर्चा होईल. शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना. तर ते होईल, त्याच्याबद्दल एवढी घाई करायचं काही कारण नाही. परंतु आज ते ठरलंच होतं, ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहिला नाही. नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत, काय त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते. आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही. अगदीच माझ्या समोर जर तुम्ही सांगितलं हा विषय काय आहे तुमच्या समोर, तर त्यांनी ते स्थिर स्थावरपणे व्यवस्थित बसणं आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून घेणं हा आमच्या समोरचा असलेला प्राथमिक अजेंडा आहे. आपल्या पक्षातलेच काही आमदार जे आहे ते त्यांचं मत व्यक्त करताय की विलीनीकरण झालं पाहिजे, अशी खूप आमदारांची इच्छा आहे. असं हे मोगमपणे काही बोलण्यात काही अर्थ नाही आहे. आणि आता आपण कॅप्टन नेमलेले आहेत ना, आपण ते विचार करतील ना, बसलेत ना ते काय हे आणि मग बघतील काय करायचं ते. आमदारांची सुद्धा मिटिंग घेतील. अरे पण सध्या जे आहे हा म्हणतो म्हणून तो म्हणतो, तो म्हणतो म्हणून तो म्हणतो, एवढी घाई काय आहे एवढ्या सगळ्याची. म्हणजे 3-4 दिवसाने आधी हे केलं काय आमचा शपथविधी घेतला तर फार घाई केली. पहिल्या दिवसापासून मर्जर 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 चालू आहे, ही घाई नाही आहे. आणि रोज तेच बातमी. जर थांबूया आता आपण. कारण झिरवाळ असतील, पुष्कर असतील, हे दिल्लीमध्ये गेले तेव्हा या चर्चांना पुन्हा एकदा. आता दिल्लीमध्ये काय त्यांना कोणते काय मोदींना भेटायला गेले का अमित भाईंना भेटायला, मला काय माहिती नाही. दिल्लीला कशाला गेले, त्यांचं काहीतरी डिपार्टमेंटचं काही काम असेल, मला काय कल्पना. शपथविधीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आता फोन त्यांनी केलं होतं की नाही मला माहिती नाही. स्वतः ते जय पार्थ वगैरे जाऊन भेटलेच होते ना पवार कुटुंबियांना. तिथं माहिती आपल्या समोर आहे ना, सगळ्यांनाच ती माहिती होती. ती टीव्हीवर पण चाललेली होती की पार्थ तिथे आहे म्हणून. साहेब, मालेगावच्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला होता. कोणाचा फोटो लावला? टिपू सुलतानचा फोटो लावला होता. कोणी लावला? मालेगावच्या जे उपमहापौर झाले त्यांनी त्यांच्या दालनामध्ये म्हणजे प्रोटोकॉलनुसार डॉक्टर आंबेडकरांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा असे फोटो लावणं अपेक्षित असताना टिपू सुलतानचा फोटो लावला. त्याच्यामुळे कुठेतरी नवीन वाद उठून आलेला आहे. कुठल्या पक्षाचे आहे ते? समाजवादी आहे, इस्लाम पार्टी वेगळी आहे, समाजवादी वेगळी आहे. हा ते फक्त युती म्हणजे महापौर आणि उपमहापौर. ठीक आहे, मला काही कल्पना नाही. परंतु जे आहे जे नियमाने ठरलेलं आहे आणि राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी वागायला पाहिजे.